मराठा पाटील युवक समितीचा वार्षिक मेळावा खामगाव येथे उत्साहात संपन्न. जिल्हा व तालुका कार्यकारिणी जाहीर. प्रतिनिधी अनिश शेख भिकन. खामगाव वैचारिक प्रबोधनाच्या माध्यमातून मराठा समाजाचा सर्वांगीण उत्कर्ष साधण्याचा आमचा मानस आहे. येणाऱ्या काळात सर्वच समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी मराठा पाटील युवक समिती सदैव कार्यतत्पर राहील, असे प्रतिपादन समितीचे संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे पाटील यांनी केले. समाजकार्यात मागील 19 वर्षांपासून सातत्याने सक्रिय असलेल्या मराठा पाटील युवक समितीचा 20वा वार्षिक मेळावा आणि नवीन कार्यकारिणी निवड सभा नुकतीच खामगाव येथील चौपाटी हॉलमध्ये संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सभेची सुरुवात महापुरुषांना सामूहिक अभिवादन करून आणि दिवंगत अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष प्रवीण उर्फ छोटू पाटील, सुनील पाटील, प्राध्यापक भूषण गावंडे आणि प्रबोधनकार वकील सतीशचंद्र रोठे पाटील यांनी समयोचित मनोगत व्यक्त करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक उद्धव गावंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्याम आढाव यांनी केले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा मराठा भूषण पुरस्काराने गौरव या मेळाव्याचे औचित्य साधून जिल्ह्यातील शासकीय, प्रशासकीय, वैद्यकीय, विधी, औद्योगिक, व्यावसायिक, शेती, सामाजिक, सांस्कृतिक, पोलीस आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मराठा समाज बांधवांचा मराठा भूषण सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. नवनिर्वाचित जिल्हा व तालुका कार्यकारिणीची घोषणा सलग 2 वर्षांनंतर समितीची नवीन कार्यकारिणी सर्वानुमते ठराव घेऊन गठीत करण्यात आली. यामध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. निवड झालेले मुख्य पदाधिकारी खालीलप्रमाणे आहेत. जिल्हाध्यक्ष मोहन घुईकर, जिल्हाध्यक्ष विद्यार्थी समिती श्याम मोरखडे, संपर्क प्रमुख प्रवीण पाटील, योगेश म्हैसागर, मंगेश सातव, तालुकाध्यक्ष अविनाश कुटे, खामगाव, दीपक ढोले, नांदुरा, पंकज पाटील, मलकापूर, ऋषिकेश हिंगणे, शेगाव, दीपक शेळके, संभाजी हाडे, मोताळा, आकाश जाणे, जळगाव जामोद, कैलास पाचपोर, मेहकर, दत्तात्रय बकाल, संग्रामपूर, शहराध्यक्ष प्रतीक मिरगे, खामगाव, प्रथमेश जुनारे, नांदुरा, भूषण पाटील, मलकापूर, नंदकिशोर सहस्त्रबुद्धे, शेगाव, विलास जुनारे, मोताळा, विशाल झाटे पाटील, जळगाव जामोद, विद्यार्थी व इतर समिती अध्यक्ष राजेश पाटील, रमेश अवचार, राहुल मापारी, सागर जवंजाळ, पवन जुनारे. या सभेला तुळशीराम मापारी, केशव बानाईत, चंद्रकांत शिराळ पाटील, सतीश लांजुळकर, मारुती कोल्हे यांच्यासह जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. करून टाकणं हा खऱ्या अर्थानं आपला आता विचार असला पाहिजे, टार्गेट असलं पाहिजे. दुसरा महत्वाचा विचार, आजही संभाजी राजांना रगेल आणि रंगेल लिहिलेले शब्द आणि ते पुस्तक प्रकाशित झालेले आहे आणि ते पुस्तक आजही मार्केटला उपलब्ध आहे. त्या पुस्तकांची होळी झाली पाहिजे, जेम्स लेनच्या पुस्तकाची होळी झाली पाहिजे. म्हणजे आमची अस्मिता जिवंत राहील, आमचा विचार जिवंत राहील. आणि तो विचार जिवंत ठेवण्यासाठी मराठा समाज म्हणून, मराठा समाज बांधव म्हणून जे जे काही करता येईल तो करण्याचा विचार आम्हाला संतांनी दिलेला आहे. आज राष्ट्रसंत तुकाराम महाराजांचा विचार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवलं. त्याच राष्ट्रसंत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले ते असे म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा. तो साधू म्हणजे मराठा समाज आहे. प्रत्येक रंजल्या गांजल्यांचं दुःख, त्याच्या वेदना, त्याच्या संवेदना जर सगळ्यात पहिले या महाराष्ट्रात कोणाच्या हृदयात साठवल्या जात असतील तर ते मराठा समाजाच्या हृदयात साठवल्या जातात. त्याच्यावर फुंकर घालण्याचं काम कोण करत असेल कोणत्याही पद्धतीनं तर तो मराठा समाज करतो. पण तेव्हा जेव्हा केव्हा या मराठा समाजावर आघात होतो, या मराठा समाजाच्या अस्मितेवर आघात होतो, तेव्हा इतर समाज कोणीच समोर येत नाही. हे दुर्भाग्य आहे. हे आता तुम्हाला आम्हाला ओळखलं पाहिजे की इतर समाजाला किती जवळ घ्यायचं घ्या. माणूस की मानवता आहे, विचार आहे, महापुरुषांचा विचार आहे, स्वीकारलंच पाहिजे. परंतु मर्यादेत स्वीकारलं पाहिजे, एक लिमिटेशन असली पाहिजे. आज तुम्ही आम्ही बघा, एक कटू वास्तव तुम्हाला सांगतो. कटू वास्तव, 1-2 मिनिटं बोललं चालेल ना साहेब? 2 मिनिटं. एक कटू वास्तव फक्त. आणि एंट्री नाही केले तुमच्या घरात, एंट्री कशी? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, विचार करण्यासारखी. त्यांच्या गल्लीत एंट्री नाही भेटत, त्यांच्या गल्लीत 4 वेळा एक माणूस गेला टिक्का लावून तर त्याला 10 लोक विचारतात की रे कैसे, क्या इधर क्यों आया, क्या काम आहे? 10 लोक विचारतात साहेब. आणि आपल्या घरापर्यंत, आपल्या दारापर्यंत, आपल्या चुरीपर्यंत आपण सहिष्णू म्हणून प्रत्येकाला आणत असून ही आपली चूक आहे, ही आपली चूक आहे. आणि ती चूक सुधारण्यासाठी आता मराठा समाजानं थोडं परिवर्तन केलं पाहिजे. ती परिवर्तनाची नांदी खऱ्या अर्थानं आपल्याला या मराठा सेवा समितीच्या माध्यमातून, ही मराठा सेवा समिती म्हणजे एक विचार आहे.
विचार आहे पण तो विचार कुठेतरी गढूळ कलुषित होऊ देऊ नका. तो आजपर्यंत झाला नाही. आजपर्यंत विना राजकीय सामाजिक संघटक म्हणून मागील 20 वर्षापासून या समितीतला प्रत्येक कार्यकर्ता रक्ताचं पाणी करत आहे साहेब. कधी कोणापुढे हात फैलवत नाही, कोणी भीक दिन का 2 पैसे दिन का याची अपेक्षा कधी ठेवत नाही. त्या मराठा सेवा समितीचं नाव कुठं गढूळ होणार नाही याच्यासाठी तुम्ही आम्ही प्रथम कर्तव्य आहे की हे नाव असंच राहिलं पाहिजे, ही अस्मिता अशीच जपली पाहिजे. ते जपण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण एक संघ झालो ही खऱ्या अर्थानं आनंदाची अभिमानाची बाब आहे. बुडती हे जन देखविना डोळा म्हणून येत असे कळवळ्या या उदांत भावनेतून छोटे मोठे शब्द तुमच्या समोर टाकण्याचा प्रयास केला. परंतु आज या बुडती हे जन देखविना डोळा हे इतर समाजासाठी नाही तर आज फक्त मराठा समाजाला उद्देशून पहिल्यांदा बोलतो की मराठा समाज बुडतो, त्याचा कळवळा होतो. कुठं बुडतो तर आपल्यातले धुऱ्यातले वाद, भाऊबंदकीतले वाद आणि सगळ्यात मोठा म्हणजे मीपणाचा जडलेला अहंकार जो आपल्या समाजाला काही प्रमाणात आहे तो तुम्हाला आम्हाला थांबवता आला पाहिजे. तो कुठं थांबवायचा आहे तर जे आमच्या लग्नामध्ये 5 लाख 10 लाख 20 लाख खर्च होता ना मायबाप, तर ते थांबवा. ते 20 लाख रुपये 5 लाख रुपये 10 लाख रुपये जो आपला लग्नात खर्च होतो ना तो माझ्या बहिणीच्या माझ्या मुलीच्या नावावर फिक्स डिपॉझिट टाका. त्या फिक्स डिपॉझिट मधून तिचा पूर्ण संसार चालू शकतो. 20-30 हजार रुपये दर महिन्याला तिच्या हातात भेटू शकता आणि तिच्यावर आपल्या मुलांचं आपल्या येणाऱ्या पिढीचं शिक्षण होऊ शकतं.